नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारने दिलेली आहे. म्हणजेच सर्व महिलांना मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. आता ही खुशखबर काय, तर तुमच्या फायद्याची खुशखबर सरकारने दिलेली आहे. यामध्ये काय तुमचा फायदा होणार आहे, तर मोठा फायदा होणार आहे. तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, चौथा हप्ता तारीख ठरलेली आहे. चौथा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता वाटप केला जाणार आहे. त्याची तारीख देखील ठरलेली आहे. आता कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना पैसे दिले जातील. ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. पुढे पाहू शकता बघा, आता इतक्या महिलांना जे पैसे ते चौथ्या हप्त्यामध्ये देण्यात येणार आहेत. किती महिला आहेत त्याचा आकडा देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढचा हप्ता जो आहे तर त्या पुढच्या हप्त्याचे पैसे देखील वाढवलेले आहेत. सर्वात मोठी आनंदाची बातमी, पुढच्या हप्त्याचे पैसे वाढवलेले आहेत. आता किती पैसे तुमचे वाढवलेले आहेत, किती रुपयांची वाढ केलेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि लगेचच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हॉट्सअपला लगेच शेअर करून टाका. तर बघा, आता संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित असते. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच खरी माहिती दिली जात असते. पाहू शकता बघा, चौथ्या हप्त्याची तारीख ठरली. पाहू शकता, तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे चौथ्या हप्त्याची तारीख ठरलेली आहे म्हणून. आता या दिवशी खात्यात खटाखट येणार पैसे. किती रुपये येणार, कसे येणार, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त सर्व महिलांनी, माता भगिनींनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 4th इन्स्टॉलमेंट चौथा हप्ता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालेला आहे. बघा, तिसरा हप्ता किती महिलांना आला, तर 1,96,43,207 पात्र महिला भगिनींना हा जो काही तिसरा हप्ता आहे तो जमा झालेला आहे. तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. बघा, राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांना पैसे मिळाले असतील, जर समजा तुम्हाला ह्यावेळेस 1,500 मिळाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये 1,500 लिहून पाठवायचे. जर तुम्हाला ह्यावेळेस 4,500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये 4,500 रुपये लिहून पाठवायचे. आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, म्हणजे 0 रुपये आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवायचे. त्या महिलांना लगेचच पैसे पाठवले जातील. त्यासोबतच ज्या महिलांना 4,500 1,500 रुपये आलेले आहेत त्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो देण्यासंदर्भाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल आणि जसाच निर्णय होईल तसेच तुम्हाला देखील पैसे पाठवले जातील. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. जर तुम्हाला 1,500 रुपये आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये 1,500 लिहून पाठवा. 4,500 आले असतील तर 4,500 लिहून पाठवा. कारण आतापर्यंत 1,96,43,207 महिलांना या ठिकाणी जो काही लाभ आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही देखील आहात का, किंवा तुम्हाला पैसे आले नसतील तर ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढची माहिती काय बघा, असे असताना आता लाडकी बहीण योजनेतील चौथ्या हप्त्याची तारीख ठरली आहे. बघा, चौथ्या हप्त्याची तारीख देखील ठरलेली आहे. नेमकी ही तारीख काय आहे हा प्रश्न महिलांना देखील असेल, आणि कोणत्या दिवशी आणि किती पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा, यामध्ये किती पैसे तुम्हाला यावेळेस मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगितले पुढच्या हप्त्याचे पैसे देखील वाढलेले आहेत, रकमेत वाढ झाली आहे. आता किती रुपये ते देखील आपण जाणून घेऊया. ठीक आहे, तर बघा पुढे पाहू शकता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे. पाहू शकता, सरकारचा मानसच आहे की नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ते देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येणार आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देण्यात येतात लाडकी बहीण योजनेमध्ये. ठीक आहे, आता ही जी काही 1,500ची रक्कम आहे ती नंतर वाढणारच आहे. म्हणजेच काय, तर 1,500ची रक्कम बघा 2,000 रुपये होऊ शकते, किंवा 2,500 होऊ शकते, किंवा 3,000 रुपये देखील होऊ शकते. ठीक आहे, कधी वाढेल ही नंतर वाढणार आहे. निवडणुकीच्या नंतर ही जी काही रक्कम आहे ती वाढणारच आहे. आता तुम्हाला काय वाटते, 1,500 रुपयेच योग्य आहे, 2,000 मिळायला पाहिजे, 2,500 मिळायला पाहिजे, की 3,000 मिळायला पाहिजे, ते देखील तुमचं जे काही मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये अशा पद्धतीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिने झालेत. 2 महिन्यांचे जर आपण पाहिलं बघा, 1,500 + 1,500
असे तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काय तर तुमचा पुढचा हप्ता वाढलेला आहे. 3,000 रुपयांचा पुढचा हप्ता तुम्हाला आता दिला जाणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय आहे तर आपण पाहिलं तर बघा त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे. बघा काही दिवसातच तुम्हाला भाऊबीजेचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला दिले जाणार आहेत. काही दिवसात म्हणजेच काय आज बघा 3 ऑक्टोबर तारीख आहे. आज 3 ऑक्टोबर तारीख आहे. आता याची जी काही फिक्स तारीख आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. आता बघा पुढची माहिती काय लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3,000 रुपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले. बहिणींनी काही काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी बघा तारीख काय आहे 10 ऑक्टोबरच्या आधीच भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो असे आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना दिलेले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबर आधीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पाहू शकता 10 ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. किती रुपये तुम्हाला मिळू शकतात तर 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. आणि जर सरकारला वाटलं तर यामध्ये देखील वाढ होऊ शकते. जशीच पुढची माहिती येईल तशीच आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल. त्यासाठी जर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल कारण तुम्हाला पुढच्या अपडेट्स हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच पुढच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आता बघा पुढे काय किती पैसे येणार तर 3,000 रुपये तुम्हाला येणार. बघा ज्या महिलांनी आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना बघा काय म्हटलेलं ह्या ठिकाणी ज्या महिलांना आधीच्या महिन्याचा लाभ मिळाला नाही त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहेत. बघा आता समजा जर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळाले नसतील कारण अजून देखील महिलांचे जे काही फॉर्म आहेत ते तपासणी सुरू आहेत. अजून देखील फॉर्म जे आहेत ते तपासले जात आहेत. जवळपास 20 ते 25 लाख फॉर्म अजूनही तपासणीचे बाकी आहेत. तपासणी सुरू आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर कालपर्यंत आजपर्यंत काही अर्ज मंजूर होत आहेत. ज्या महिलांना काल आज त्या ठिकाणी अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी कळालं असेल अर्ज मंजूर झाला म्हणून त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगायचं आहे. कारण ही जी काही माहिती ती अतिशय महत्त्वाची असते. त्यासाठी तुमचा जर अर्ज आज किंवा उद्यामध्ये मंजूर झाला असेल किंवा सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये मंजूर झाला असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे तुमचा अर्ज कधी मंजूर झाला म्हणून. 2 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर किंवा 31 सप्टेंबर ज्या काही तारखेला तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच बघा तर त्या महिन्याचे पैसे आणि हे 3,000 असे एकाच वेळी मिळून तुम्हाला पैसे दिले जातील. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहिले सप्टेंबरचे 1,500 मिळाले असतील तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. जर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे अशा पद्धतीने. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 रुपये खात्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना 3,000 रुपये पुन्हा एकदा जे ते जमा होणार आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलैपासूनच प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिला अद्याप जे आहे ते एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. अनेक महिलांना त्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहे त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आलेले नाहीत त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी लिंक करून घ्यावे म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणी जे काही पैसे ते मिळावेत असं देखील सरकारकडून आव्हान महिलांना करण्यात आलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं खातं जे आहे ते लिंक करून घ्या म्हणजेच आधार सेटिंग करून घ्या किंवा मग तुम्ही KYC करून घ्या. तुमचं त्या ठिकाणी आधार सेटिंग होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे मिळतील. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.